हे 6 कामे माता लक्ष्मी घर सोडून कधी जाणार नाही. माता लक्ष्मी शुक्रवारच्या दिवशी या व्हिडिओला जो कोणी लाईक करेल त्यांच्या जन्मांतरीची गरिबी दूर करेल, दुःख दूर करणे. जय माता लक्ष्मी. मित्रांनो, जसे आपल्या आठवड्यात हिंदू धर्मानुसार प्रत्येक दिवस वेगवेगळ्या देवी देवतांना समर्पित असतो, तसे शुक्रवारचा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि महालक्ष्मीला धनाची देवी असे म्हटले जाते. माता लक्ष्मीला धन, सुख, संपत्ती, ऐश्वर्य, धनसंपदा याची देवी मानली जाते. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शुक्रवारच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत आणि शुक्रवारी कोणते कामे करावेत. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा. शुक्रवारी संतोषी मातेचे व्रत देखील केले जाते आणि पूजा देखील केली जाते. या दिवशी काय खावे आणि काय खाऊ नये ज्यामुळे कुटुंबावर दोष येणार नाहीत. याशिवाय शुक्रवारच्या दिवशी केले जाणारे उपाय देखील आपण पाहणार आहोत. आपले धर्मशास्त्र सांगते की माता लक्ष्मी प्रत्येक माणसाच्या दरवाजावर 7 वेळा येते, पण काही ग्रंथात लिहिलेले आहे की शुक्रवारी माता लक्ष्मी प्रत्येक माणसाच्या दरवाजावर येतात. जर तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजा मातीच्या सुराहानीमध्ये पाणी भरून ठेवले असेल किंवा मुख्य दरवाजावर दिवा लावून ठेवला असेल तर अशा घरात माता लक्ष्मी प्रवेश करतात. अशा घरात धनवृद्धी होते. धर्मशास्त्रात असे सांगते की संध्याकाळी 5 ते 7 वाजता किंवा रात्री 10 ते 11 वाजताच्या दरम्यान माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करतात. त्यामुळे आपल्याला या गोष्टीचे विशेष काळजी घ्यावी लागते की आपण कधीही घराच्या मुख्य दरवाजावर चपला सोडून ठेवू नये किंवा झाडू ठेवू नये. जर कोणी व्यक्ती सायंकाळी घराच्या मुख्य दरवाजावर झाडू किंवा चप्पल ठेवतो तर माता लक्ष्मी नक्कीच परत जातात आणि क्रोधित अवस्थेत जातात. ज्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करत नाही ती घर दारिद्र्यात होते आणि तेथे त्यांची मोठी बहीण दारिद्र्यात अलक्ष्मी प्रवेश करते. ज्या घरामध्ये दारिद्र्यता प्रवेश करते त्या घरात नेहमी दुःख आणि त्रास असतो, कारण दारिद्र्यता देवी सोबतच दुःख आणि त्रास हे दोन्हीही त्याचे सेवक म्हणून असतात. धर्मशास्त्रात सांगतात की शुक्रवारच्या दिवशी अष्टलक्ष्मीची पूजा नक्की करायला हवी. त्यांच्या समोर धूप दिवा लावायला हवा आणि गुलाबाचे फूल अर्पण करायला हवे. जर तुम्ही तुमच्या आयुष्यातील फक्त 7 शुक्रवार गुलाबाचे फूल अत्तर लावून माता लक्ष्मीला अर्पण केलेत तर अष्टलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतात. अष्टलक्ष्मी यांना लाल रंगाचे फूल, विशेषतः गुलाबाचे फूल अतिशय प्रिय आहे. कोणत्याही सामान्य व्यक्तीकडे पहा, जर तुम्ही त्यांना त्याची आवडती वस्तू दिली तर ते खूप आनंदी होतात. ही देवी माता लक्ष्मी आहे, त्यामुळे ती नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होईल. लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्या धर्मशास्त्रामध्ये जे प्राचीन ग्रंथ आहेत त्यामध्ये लिहिले आहे की 7 रंगाच्या वेगवेगळ्या गुलाबाच्या फुलांवर अत्तर फवारून घराच्या मुख्य दरवाजाच्या 2-2 फुटाच्या अंतरावर 7 ठिकाणी सायंकाळी फूल ठेवावे. असे केल्याने त्या घरात माता लक्ष्मी स्वतः प्रवेश करतात. त्या फुलाच्या सुवासाने माता लक्ष्मी स्वतः ओढली जातात. शुक्रवारी काही गोष्टी टाळाव्यात, जसे की या दिवशी आंबट पदार्थ खाऊ नये. जर आंबट पदार्थ खाल्ले तर जीवनात अडचणी येतात, कारण शुक्रवारचा दिवस माता संतोषीचा असतो. त्यामुळे या दिवशी आंबट पदार्थ खाऊ नये. जो व्यक्ती शुक्रवारच्या दिवशी आंबट पदार्थ खातो त्यांच्या जीवनातील अंधकार पसरतो. गरीब, अडचणी आणि दारिद्र्यता त्यांच्या जीवनात प्रवेश करतात. पण आपले धर्मशास्त्र सांगते की या दिवशी गोड पदार्थ खाल्ल्याने चांगले फायदे होतात, सकारात्मक परिणाम मिळतात. त्यामुळे गोड पदार्थ खाल्ले पाहिजेत. आपले धर्मशास्त्र सांगते की देवतांमध्ये माता संतोषी अंत्य विनाशकारी आणि क्रोधित राहणारी देवी आहे.
तिचे मन जितके कोमल आहे त्याहून अधिक ती क्रोधित होते. फक्त शुक्रवारी आंबट पदार्थ खाऊ नका. माता तुम्हाला राजपद प्राप्त करून देऊ शकते. तुम्हाला करोडपती बनवू शकते. मोठमोठे राजकारणी, अभिनेते, उद्योजक गुप्त पद्धतीने विधीपूर्वक माता संतोषीची पूजा करतात. कारण सर्व देवतांमध्ये सर्वात लवकर प्रसन्न होणारी देवी माता संतोषी आहे. शुक्रवारी भगवान कृष्ण म्हणतात की पती पत्नीने आपापसातील प्रेम भावना व्यक्त कराव्यात. या दिवशी शक्य तितके स्त्रियांनी शृंगार करावा. त्यामुळे पतीच्या आयुष्य वाढते. पतीने पत्नीवर प्रेम करावे आणि पत्नीने पतीवर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा अवश्य प्राप्त होते. अशा घरात धनलक्ष्मी कृपा राहते आणि धनाचा कधीही अभाव होत नाही. आता धनप्राप्तीचा उपाय पाहूया. रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही फिटकरीच्या पाण्याने दाताचा कुल्ला करून झोपला तर यालाही चांगले धनप्राप्तीचा उपाय मानला जातो. जर तुम्हाला माता लक्ष्मीची उपासना करायची असेल तर या दिवशी माता लक्ष्मी करता खीर बनवून ती अर्पण करू शकता, म्हणजे नैवेद्य दाखवू शकता आणि स्वतः ही खाऊ शकता. शुक्रवारच्या दिवशी मोत्याची माळ परिधान केल्याने आपल्या जीवनातील अचानक बदल होतो. म्हणजेच जीवनातील असा बदल घडतो ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. जीवनात प्रगती साधण्याकरता, पुढे जाण्याकरता हे खूप मदत करते. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी याची पूजा अर्चना करायला हवी. त्यानंतर लक्ष्मी सूक्त, श्रीसूक्त किंवा कनकधारी स्तोत्राचे पठण करावे. त्यामुळे धनवृद्धी होते. याचा अर्थ असा की जर तुमच्या जीवनात माता लक्ष्मी नाराज झाली असतील आणि तुमच्या घरात धन येण्याचे मार्ग बंद झाले असतील तर हे उपाय अंत्यप्रभावी मानले गेले आहेत. जर तुम्ही योग्य प्रकारचे देवी देवतांची पूजा केली, तुम्ही श्रीसूक्ताचे पठण केले, कनकधारण स्तोत्राचे पठण नक्कीच करा. लक्ष्मी मातेच्या प्रसन्नतेसाठी त्यांचा 1000 नावाचे पाठ करा. हे तुम्हाला नित्य करायचे आहे. प्रत्येक शुक्रवारी श्रीसूक्ताचे पठण केल्यानंतर मी 101% स्टॅम्प पेपरवर लिहून गॅरंटी देऊ शकते की तुमची गरिबी दूर होण्यापासून जगातील कोणताही शक्ती तुम्हाला थांबवू शकणार नाही. मित्रांनो, आपल्या जीवनातील जे पैशाशी संबंध संकट चालू असतील, कोणत्याही समस्या असतील, ती दूर होईल. मेहनती तुम्हाला करावी लागेल, पण जर तुम्ही पूजा स्तोत्र तर तुम्हाला एक निश्चित संकल्प ठरवून घ्यायचा आहे. जसे की 21 वेळा, 11 वेळा अशी प्रकारे संकल्पना घेतल्यास आणखी फळ मिळते. चांगली मेहनत आणि ईश्वराच्या आशीर्वादाने दोन्ही आवश्यक असतात. तुम्हाला काय करायचे आहे? प्रत्येक शुक्रवारी श्रीसूक्ताचे पठण करा. लक्ष्मी श्रीसूक्त आणि कनकधारी स्तोत्राचे पठण करा. यामुळे तुमच्या जीवनात धनाचा अभाव कधीही होणार नाही. योग्य पद्धतीने पाठ करणे गरजेचे आहे. संकल्प घेणे गरजेचे आहे. मी या कार्यासाठी तुमच्या पाठाचा संकल्प घेत आहे असे म्हणत पाणी घ्या. गुरुमंत्र म्हणत पाणी जमिनीवर सोडा. नंतर हे फलदायी ठरेल. गुरु ईश्वरापेक्षा श्रेष्ठ आहे. गुरु नसल्याचे काहीही नाही. महादेवाचे गुरु बृहस्पती आहे, म्हणजेच भगवान विष्णू, आणि विष्णूचे गुरु महादेव आहेत. त्यामुळे तुम्ही समजू शकता की गुरुचे महत्त्व किती आहे. तुम्ही तुमच्या मातापित्यांना देखील गुरु मानू शकता. जर तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर शुक्रवारी दुधापासून बनवलेला एखादा पदार्थ जसे की पेढा अर्पण करू शकता. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होतात. माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्याची एक तीव्र आणि रामबाण प्राचीन उपाय सांगते. शुक्रवारच्या दिवशी लाल रंगाची चुनरी घ्या. त्यामध्ये दुधापासून बनवलेली मिठाई ठेवावे आणि पिंपळीच्या झाडाखाली संध्याकाळी रात्री होण्यापूर्वीच हा उपाय करावा. कारण रात्री त्यांचे बहीण दारिद्र्यता वास. हा उपाय करताना दुधापासून बनवलेली मिठाई माता लक्ष्मीला चढवताना तुम्हाला म्हणायला हवे की हे माता लक्ष्मी, आमच्या जीवनातील जो धनाचा अभाव
आहे तो दूर कर. आम्ही तुमच्या प्रसन्नतेसाठी तुम्हाला भेट अर्पण करत आहोत. यामुळे तुमच्या जीवनातील धनाचा अभाव संपुष्टीत येऊ शकतो. शुक्रवारी आणखीन काय करावे? माता लक्ष्मीचे श्रीयंत्र दुधाने स्नान घालावे. दुधाने स्नान घातल्यानंतर त्या दुधाचा थेंब संपूर्ण घरभर मारू शकता किंवा जो व्यक्ती ते नित्य पितो त्याची बुद्धी खूप तीक्ष्ण होती. जर तुम्हाला आकस्मिक दुर्घटनेपासून वाचायचे असेल तर श्रीयंत्राला दुधाने स्नान घालावे किंवा गंगाजलाने स्नान घालू शकता. जर दूध किंवा गंगाजल उपलब्ध नसेल तर साध्या पाण्याने घालू शकता. तुमच्या घरात धनधान्याची हे वृद्धी होईल. तुमच्यापैकी अनेक लोक विचारतात की घरात लक्ष्मी का येत नाही? ज्या घरात महिलांचा अपमान केला जातो अशा घरात लक्ष्मी कधीच येत नाही. दुसरे, ज्या घरात खंडित मूर्तीची पूजा केली जाते ती नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. ज्या घरात खंडित मूर्तीचा पूजा केली जाते त्या घरात कधीच लक्ष्मी येत नाही. तिसरी गोष्ट लक्षात ठेवा की कधी शनिदेवाची मूर्ती घरात ठेवू नका. शनीची मूर्ती घरात ठेवून पूजा केल्यास अशा घरात लक्ष्मी येत नाही. शनीमुळे माता लक्ष्मी नेहमी नाराज राहतात. आणखी एक गोष्ट सांगते, जो व्यक्ती भैरवाबाबाची मूर्ती घरात ठेवतो अशा घरातही माता लक्ष्मी प्रवेश करत नाही. अनेक लोक त्यांच्या गल्ल्यात फाटलेल्या जुन्या पुराणे नोटा ठेवतात. अलमारीत, लोकरमध्ये रोख ठेवण्याची जागा किंवा दागिन्याच्या ठिकाणी फाटलेल्या नोटा किंवा तुटलेले नाणे ठेवतात. यामुळे ही माता लक्ष्मी कधी येत नाही, उलट क्रोधित होतात आणि अलक्ष्मी घरात प्रवेश करते. ज्या घरात अडचणी सुरू असतील आणि त्या तुम्हाला दूर करायच्या असतील तर एक काम करा. तुम्हाला एक कलशामध्ये गंगाजल घ्यायचे आहे आणि गंगाजलावर 24 वेळा गायत्री मंत्र म्हणत फुंकर मारायचे आहे आणि नंतर हे पाणी संपूर्ण घरभर शिंपडायचे आहे. यामुळे घरातील अडचणी, अशुद्ध वातावरण दूर होईल आणि घराच्या मुख्य दरवाजावर हे जल नक्की शिंपडा. यामुळे माता लक्ष्मी जोरात आगमन करतात. माता लक्ष्मी अतिशय साध्या स्वभावाच्या आहेत. छोटीशी गोष्ट पाहून रागावतात आणि थोडीशी पूजापाठाने प्रसन्नही होतात. त्यांना मनवणे खूप सोपे आहे, पण माता लक्ष्मी पटकन रागावतात. त्यामुळे त्यांना मनवणे गरजेचे आहे. जोपर्यंत तुम्ही माता लक्ष्मी मान सन्मान करता तोपर्यंत त्या घरात राहतात, पण जसे तुम्ही मान सन्मान करणे बंद करता तसे त्या तुमच्या घरात त्याग करतात. माता लक्ष्मीची प्रसन्नता आणि त्यांची कृपा कायम ठेवण्यासाठी जर तुम्हाला हवे असेल की माता राणी तुमच्या घरात नेहमी प्रसन्न राहावे तर मातीची स्वारी ही उत्तर दिशेला पाण्याने भरून ठेवा. यामुळे माता लक्ष्मीचा आधार होतो, त्या प्रसन्न होतात. तसेच माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून त्यात पांढऱ्या रंगाचे फूल टाकून मुख्य दरवाजावर ठेवावे. जर तुम्ही रोज करू शकत नसाल तर किमान शुक्रवारी हा उपाय करावा. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होतात. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे